आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी आणि शांत झोप हवी आहे का? या शांत झोप असण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला कशी बरं मदत करणार आहे, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कुठे आहे? आपल्याच आतमध्ये. हो. माझ्याच आतील ऊर्जेचा मला शोध घ्यायचा आहे आणि फक्त झोपेच्याच नव्हे तर प्रत्येक समस्येवर उपाय माझाच मला करून घ्यायचा आहे. अशी ही ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. सर्व YouTubeच्या सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. आणि तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये हव्या असतील, या ऊर्जेसोबत जुडावं असं वाटत असेल, तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे WhatsAppची. ग्रुप जॉइन करून घ्या आणि आपल्याच आतल्या ऊर्जेसोबत ओळख करून, आपल्याच सर्व समस्यांचं निवारण करून, इतरांना ऊर्जा देण्यासाठी, इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी माध्यम होऊया. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी जी तुमच्या आणि माझ्या आतमध्ये कायम आहे. कारण आपला प्राण आहे, आपला प्राणा आहे, आपण जिवंत आहोत. या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानावे. कारण शांत झोपीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही एखाद्या विषयाच्या माध्यमातून काय होईना, हा व्हिडिओ युनिव्हर्सनी आपल्यापर्यंत पाठवला आहे. कारण ज्या अर्थी हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला आहे, त्याच अर्थी हे ब्रह्मांड मला काहीतरी संकेत देत आहे. काय संकेत देत आहे, की तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडण्याची वेळ आलेली आहे. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा काय आता ती वेळ आलेली आहे, की ज्यामुळे तुला तुझ्या आतल्या प्रकाशासोबत ओळख करून घेऊन तुझे प्रश्न तू हाताळू शकतोस, तू हाताळू शकतेस. कारण ब्रह्मांडासोबत जुडलेल्या कुठल्याही व्यक्तीला काय ब्रह्मांडासोबत जुडलेल्या कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्याच ऊर्जेची ओळख झालेली असते आणि मग ती प्रत्येक व्यक्ती सामर्थ्यवान होते. तिच्या आयुष्यामधील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, निराकरण करण्यासाठी. समस्या मोठी नाही राहत, सोल्युशन निघत राहतं. आणि आलेल्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा वेगळा होऊन जातो, एवढा वेगळा होऊन जातो, की समस्या समस्याच उरत नाही. आम्ही आमच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने. आम्ही आयुष्यामधील सर्व आजारांपासून मुक्तता मिळवली आहे आणि त्यासोबतच आम्ही आमच्या मनामधील सर्व वेदनांना विरघळवून टाकलं आहे. त्याऐवजी आम्ही आज आरोग्य संपन्न, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य संपन्नता, भरभराट आणि मोठा परिवार अनुभवत आहे. हा मोठा परिवार, हा मोठा परिवार, की ज्या परिवाराने सुद्धा स्वतःचे दुःख निवारण केलेले आहे आणि मग समजलं आहे काय, की माझ्या प्रश्नांचं उत्तर, माझ्या समस्येचं उत्तर हे माझ्याकडेच होतं. आणि एका लेव्हल नंतर हेही समजलं, की माझी समस्या निर्माण सुद्धा माझ्याच विचारांनी केली होती. आणि म्हणून दिव्य ऊर्जेसोबत जुडा. आज माझ्या आयुष्यामध्ये, आज एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जोही काही प्रश्न आहे,
बघा मी काय म्हणते, मी ना माझ्या म्हणत ना तुमच्या म्हणत. का? कारण मला विश्वास आहे, हा व्हिडिओ बघणारी प्रत्येक व्यक्ती आणि आता लाईव्ह सेशनला असलेली प्रत्येक व्यक्ती आणि मी पण आपल्या आयुष्यामधील समस्या गेल्या आहेत, जात आहेत, ती प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणून एवढ्या विश्वासाने मी म्हणते आहे काय, त्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जी समस्या आहे, त्या असण्याचं कारण विचार. आजचा विषय तर खूपच छोटा आहे. झोप. खरं तर झोप हा विषय खूप छोटा आहे ऊर्जेसाठी आणि ऊर्जेच्या असण्याने छोटा विषय झोप आणि मोठमोठ्या आजारांचे अनुवांशिकतेने आलेले आजार सुद्धा आणि असाध्य आजारांमध्ये सुद्धा ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याच आपल्याच आतील प्राणशक्ती आपल्याला स्वतःला दुरुस्त करण्याची ऊर्जा प्रदान करते. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. काय आहे ही दिव्य ऊर्जा? मी पहिले सांगू, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर आपल्या आतील प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, श्वास, पंचतत्व, अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी, ज्या प्राणाच्या असण्याने तुम्ही आणि मी आता जिवंत आहे. त्या प्राणशक्तीचा विज्ञान ज्याला काय म्हणते, जैविक ऊर्जा आणि अध्यात्मशास्त्र त्याला काय म्हणते, चैतन्य. हे चैतन्य जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. मग ज्या ऊर्जेने आपण जिवंत आहोत, ती प्राण ऊर्जा, ती प्राणशक्ती, ह्या प्राणशक्तीला आज आपण ग्रहण करत आहे एका विशिष्ट प्रमाणामध्ये. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणं म्हणजे काय, तर ही प्राण ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करणे, हे ग्रहण करण्याचं टेक्निक समजून घेणे. ही ग्रहण केलेली ऊर्जा ही ग्रहण केलेली ऊर्जा, कारण अध्यात्म शिकवते म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणेल, की आपल्या शरीरामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये असणारे, आपल्याला मात्र दिसत नाही पण असणारे चक्र बॅलन्स करण्यासाठी, माझा आभामंडळ क्लीन करण्यासाठी, अंतर्बाह्य मला बदलण्यासाठी, माझ्या आतील चैतन्य निर्माण करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे. विज्ञान काय म्हणते, आरोग्यशास्त्र काय म्हणते, या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे आणि माझ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून माझा आवाज बरोबर येतोय का? तुम्ही आहात? हे फोन आला ना मध्ये म्हणून अंगठा दाखवा मला. हं? हं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून विचारांमुळे निर्माण होणारे प्रश्न, विचारांमुळे निर्माण होणारे आजार, या माइंड सबकॉन्शियस माइंड मध्ये काही गृहीत धरले आहेत. काही लाईव्ह सेशन सुरू आहे. प्लीज फोन करू नका. हा. तर माहिती नसते कधी कधी. आणि हा, आपण कुठे होतो, तर विचार, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक विचार असतात आणि येत राहतात, जात राहतात, येत राहतात, जात राहतात. हे बीइंग आपले पॅटर्न तयार झालेले असतात. या पॅटर्न मुळे अनेक आजार निर्माण होतात. या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या 80% शब्द लक्षात ठेवा, 80% आजारांपासून मुक्त करण्यासाठी, 80% आजारांवर
नियंत्रण मिळवण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. या ऊर्जेचा कसा उपयोग करायचा हे टेक्निक शिकून घेणे म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. बघा मी टेक्निक का म्हणते आहे? कारण तुम्ही, मी या विश्वामधील प्रत्येक व्यक्ती या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत अगोदर जोडलीच आहे. त्याशिवाय का आपण इथे बसलो आहे? त्याशिवाय का आपण जिवंत आहोत? ही ऊर्जा आपल्या आतमध्ये कार्य करतच आहे. फक्त या ऊर्जेचा अधिक उपयोग करून घेणं शिकायचं आहे. म्हणजे विद्यार्थी हुशारच आहे. पण हुशार विद्यार्थ्याकडून अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्याला त्याच्या आतल्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्यासाठी ऊर्जा. हो, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेच. आणि या विचारांमुळे निर्माण होणारे किंवा या बाह्य जगतामधील काही आजारांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ऊर्जेचा उपयोग करणे आणि सोबतच ज्या भौतिक जगामधील सुख आहेत, आर्थिक संपन्नता, आपल्याला हव्या असलेल्या संधी मिळवणे, आपली शारीरिक, मानसिक, भौतिक जगामधील विकास करणे, स्थिरत्व प्राप्त करणे, अस्तित्व निर्माण करणे. या प्रत्येक गोष्टीसाठी बोलायला गेली ना, तर रेकी म्हणजे काय मध्ये सेशन जाणार. म्हणून विचार करून, करून सांगते, की किती कमीत कमी सांगू. या प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याचं टेक्निक शिकून घेणे म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत पुन्हा जोडणे. कारण तुम्ही आणि मी आपण या आपल्या चैतन्यासोबत जुडलेलोच आहे. या चैतन्यासोबत जुडणं म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये सुख अनुभवते. प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये तिला हवं आहे ते मिळवण्याची क्षमता निर्माण करते. कसं असते बघा. बघा हां, कसं असते. आपल्याला असं वाटत असते, की त्यांनी अमुक-अमुक गोष्ट केली आहे, मी हे करू शकते का? किंवा मी करावी. जो विचार माझ्या मनामध्ये येणार, ते करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. जर या जगात एखादी गोष्ट झाली आहे, तर ती घडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मला माझ्या त्या क्षमतांचा विकास करायचा आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. चला, तर मग तुम्ही तुमच्या ऊर्जेचा शोध घेतलेला आहे का? कसं काय सांगता मॅडम आम्ही आमच्या ऊर्जेसोबत जुडलेलो आहे? मी सांगू? एक सांगते. कधी-कधी थोडंसं डोकं दुखतं. आपण डोक्याला हात लावतो. लावतो, थोड्या वेळाने बरं वाटतं. पोट दुखलं, की हात लावला जातो पोटाला. पोट दुखलं, की हात लावला जातो पोटाला. पोट दुखलं आणि डोक्याला हात लावला असं कधी झालं आहे का? नाही. कारण कळत-नकळतपणे आपल्याला माहिती आहे, की ही ऊर्जा माझ्या हातात आहे. ही दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये आहे, हे माहिती आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या हातात आहे. आपल्या सबकॉन्शियसला माहिती आहे. ऊर्जेला माहिती आहे म्हणून बरोबर हात लागतो आणि जरा बरं वाटतं. आपल्या वेदना कमी होतात. आपलं लेकरू आपल्या जवळ रडत येते कधी-कधी, "मम्मी, आई पडलो, लागलं, ओह!" असं करतो आणि कोणी-कोणी केलेलं आहे. आणि गंमतच आमची मम्मी तर म्हणायची, "छू, झालं, झालं बरं." लहान बाळांना. सगळ्यांनी केलाय की बघा कशा हसल्या. सगळ्यांनी केलाय. त्या बाळालाही खरंच लागलं होतं. तुम्हाला काय वाटते? यांनी ना बहाणा केला. नाही, त्यालाही खरोखर लागलं होतं. पण त्याचा स्वीकाराचा भाव, की आई जवळ गेल्यानंतर वेदना कमी होणार.
आणि तुम्ही दिलेली ती ऊर्जा, त्यामुळे त्याच्या वेदना कमी झाल्या. पण तुम्हाला हे माहीतच नव्हतं, की आपण आपल्या ऊर्जेचा उपयोग करत होतो. आताच नव्याने अनेक जणांना माहिती पडलं. कोणाकोणाला पहिल्यांदा समजलं आहे, मी टाइप करा बरं, की "हो, मी माझ्या ऊर्जेचा उपयोग केला मॅम. माझ्या आता लक्षात आलं हे असं आहे." मी टाइप करा. हं, असं आहे. तुझ्याच आतमध्ये असलेलं ते चैतन्य, तुझ्याच आतमध्ये ती असलेली ऊर्जा, त्या ऊर्जेच्या असण्याने तू आणि मी आज जिवंत आहे. आणि सखे समजून घे गं, तू तुझ्या ऊर्जेचा उपयोग खूप ठिकाणी केला आहे. हे कुटुंब सांभाळते आहे ती प्रत्येक महिला. या कुटुंबाचं ओझं सांभाळता आहेत ते प्रत्येक दादा. आपण प्रत्येक जण सामर्थ्य निर्माण करत आहे या जगामध्ये, स्वतःला टिकवत आहे. कशाच्या भरवशावर? या ऊर्जेच्या भरवशावर. पण आपल्याला ऊर्जेसोबत पुन्हा जोडायचं आहे, पुन्हा ओळख करून घ्यायची आहे. का? तर मला माझ्या क्षमतेचा अधिक विकास करायचा आहे. आज मी जे काही करत आहे, त्यापेक्षा अधिक उच्च स्तरावर करायचं आहे. म्हणून मला ऊर्जेसोबत जोडायचं आहे. म्हणून मला ध्यान करायचं आहे थोडंसं. स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे. स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे. अशी ही ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप आपण प्रत्येक जण आहोत. जे ब्रह्मांड बाहेर आहे, तेच ब्रह्मांड आतमध्ये आहे. आतमध्ये आहे. आणि या ब्रह्मांडासोबत पुन्हा ओळख करून घेऊन आतल्या ब्रह्मांडाचा शोध लावायचा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये क्षमतांचा विकास करायचा आहे. शब्द जरा कठीण वाटते समजायला, पण क्षमतांचा विकास करणे काय म्हणजे कळेल एखाद्या सेशनमध्ये. पुन्हा घेऊया. मग आज आपण बोलणार होतो काय? शांत झोप हवी आहे. खरं तर आजचा विषय जो म्हटला ना, हा प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. शांत झोप. अगदी विद्यार्थी दशा, गृहिणी, नोकरदार व्यक्ती, व्यावसायिक प्रत्येकासाठी आणि आजच्या जगामध्ये शांत झोप लागत नाही, या समस्येनी अनेक जण त्रस्त आहेत. आहेत का? आहेत. ऊर्जेसोबत जोडलेले लोक, जे लोक अगोदर अगोदर झोप येत नव्हती, असेही अनेक आहेत. ऊर्जेसोबत जुडलो तेव्हापासून मॅडम मॅडम ना छान झोप लागायला लागली. असं म्हटलं जातं, सगळ्यात सुखी कोण? सगळ्यात सुखी कोण? जो अंथरुणावर जाता बरोबर गाढ झोपी जाऊ शकतो ना, ती व्यक्ती सगळ्यात सुखी, असं म्हटलं जाते. आपल्याकडे म्हटलं जाते का? सांगा बरं कोणाकोणाकडे असं आहे, की जी व्यक्ती शांत झोपते ना, मग त्यापेक्षा मोठं सुखच नाही. पण आज आपण आपल्याकडे गाडी, बंगला, प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण याच सुखापासून मुकलो आहे. आणि YouTubeला व्हिडिओ बघत असलेले सन्माननीय सदस्य, जर तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रश्न असेल, झोप येत नाही, काहींना तर झोपच येत नाही. रात्रभर मॅडम आम्हाला शांत झोप लागत नाही. काहींचं शरीर झोपतं, पण डोकं सुरूच असते. एक झाला की दुसरा विचार, दुसरा झाला की तिसरा विचार, विचार, विचार. झोप लागते, पण मध्येच जाग येते काही जणांना. शरीर थकलं आहे, पण मन मात्र सुरूच, सुरूच आहे. डोळे बंद केले तरी आतमध्ये विचार सुरूच असतात. आणि म्हणून आज अचानक डोक्यामध्ये आलं, काल अचानक डोक्यामध्ये आलं, की आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे कशी बरं शांत झोप लागते, हे सगळ्यांना समजून सांगूया. मी असं म्हणेन मी असं म्हणेल, की झोप न लागण्यासाठी अनेक कारणं असू शकतील. असतील 100 प्रश्न आयुष्यामधले असू शकतील.
ते प्रश्न काय आहेत आणि का लागत नाही यावर चर्चा नको. का समस्या निर्माण होते माहिती आहे. पण मी पूर्ण विश्वासाने एक सांगेल, काय झोप न लागण्यासाठी हजारो कारण असतील, पण शांत झोप लागावी यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हा एकच मार्ग आहे. फक्त ऊर्जेसोबत जुडा आणि शांत झोप घ्या आणि क्वालिटी झोप घ्या. कमी वेळामध्ये काही लोक खूप वेळ झोपतात, पण शांत झोप नसते, क्वालिटी झोप नसते. ती क्वालिटी झोप घ्या आणि 4 तासाच्या झोपीमध्ये पूर्ण पुन्हा एनर्जी निर्माण करा. का होत असते झोपेची समस्या? का येतात हे प्रश्न? मन, शरीर आणि ऊर्जा या सर्वांचा काय संबंध आहे? जवळचा संबंध आहे. पण तरी समस्या निवारण करणारी ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, रेखी, जसं आपण मेडिटेशनला जुळतो ना, तसं आपल्याला शांत, गाढ, सुखद झोप मिळून ही ऊर्जा देते. आता अनेक जण म्हणतील, देते म्हणजे काय मॅडम? अशी कशी बरं ऊर्जा झोप मिळवून देऊ शकते? हा प्रश्न आला असेल अनेकांच्या मनात. कारण माहित आहे काय? आपला आपला मन कसं आहे ना, स्वीकार करायलाच तयार नसते. आपला एक माइंड काय म्हणते, असं कसं होऊ शकते बरं? कसं? आम्हाला सांगा. एक मन काय म्हणते, स्वीकार करूया. हो ना? ज्यांचं मन म्हणते स्वीकार करूया, एक्सेप्ट करूया, त्यांना पटकन झोप येईल मेडिटेशन नंतर. पण ज्यांचं मन म्हणेल की नाही, नाही कसं काय? एवढं लक्षात घ्या. कसं काय? विषयच सोडूया. स्वीकार करूया. पण ज्या लोकांना स्वीकार करता येत नाही की दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यामुळे झोप लागते, त्यांचा माइंड विचारतोच. काय, असं कसं होऊ शकते मॅम? त्यांच्यासाठी पुढचं सेशन. कारण सोडून तर देताच येणार नाही. आता ठरलाय ना एक वेळा शांत झोपेची, म्हणजे ना शांत झोप मिळवून द्यायची. झोपेची समस्या आयुष्यामधून डिलीट करायची. करायची आहे ना, तर मग तुमचं मन मानो किंवा न मानो, न मानणाऱ्या मनाला आता सांगते, की काय आहे ही झोपेची समस्या? बऱ्याच जणांना काय वाटते माहित आहे काय? झोप येत नाही हे कारण आहे ना, काय आहे? तर शारीरिक कारण आहे. पण झोप येत नाही हे कारण जसं शारीरिक आहे, तसंच याचा संबंध आपल्या मनाशी, आपल्या भावनांशी आणि आपल्या ऊर्जेशी, आपल्या विचारांशी आहे. यापैकी काहीही इम्बॅलन्स झालं तर झोप प्रभावित होते. जर का आपण ओव्हर थिंकिंग करायला लागलो, जास्त प्रमाणामध्ये विचार करायला लागलो, तर शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं असतं. रात्री झोपायला गेलं, की काल काय झालं? आज काय झालं? आता उद्या काय होणार? भविष्याची चिंता. माझं बरोबर होतं का? तेव्हा असंच बोलायला पाहिजे होतं. हे असंच झालं नाही. असं झालं तर काय होणार? तसंच झालं नाही तर काय होणार? माझं काही चूक होईल का? माझ्याबरोबर काही असं होईल का? मी त्या नकारात्मक विचारांवर जास्त बोलतच नाही. पण सांगतेय तुम्हाला. सतत मन विचार, विचार, विचार करत राहते. कधी-कधी झोप न येण्याचं कारण स्ट्रेस असू शकतो. अँक्साइटी म्हणतात त्याला. ताण-तणाव. आणि हा ताणतणाव आपल्या नर्व्हस सिस्टमला अलर्ट मोडमध्ये ठेवतो. शरीर झोपायला तयार आहे. शरीराला झोप आलेली आहे. पण माइंड म्हणतो, की अजून सुरक्षितता नाही. तणाव निर्माण आहे. अजून झोप नाही. थांब, जागी राहायचं आहे. मग झोप येत नाही. आणि कधी-कधी काय होते, तर इमोशनल आपण त्याला काय म्हणूया?
भावनात्मक ब्लॉकेजेस, इमोशनल ब्लॉकेजेस, न बोललेलं दुःख, न व्यक्त केलेला राग, मनामध्ये असलेली भीती, कधी ती निराशा, अनेक सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये साठत जातात, साठत जातात. कोणत्या शरीरात? ऊर्जामय शरीरामध्ये, आभा मंडळामध्ये आणि हीच ती अटकलेली ऊर्जा, हेच ते इम्बॅलन्स, ब्लॉकेजेस, त्या नकारात्मक ऊर्जा रात्रभर झोप येऊ देत नाहीत. याला म्हणतात ऊर्जेचं इम्बॅलन्स. आणि ना आपण काय करतो दिवसभर अनेक लोकांच्या अनेक ठिकाणी जातो. इथं जाऊ दे, याला भेटू दे, त्याला भेटू दे. अनेक लोकांच्या ऊर्जेमध्ये आपण येत असतो. अनेक निगेटिव्ह व्हायब्रेशन सुद्धा आपण बऱ्याच वेळा जमा केलेले असतात. कधी-कधी ना आपण वेगवेगळ्या जागांवर जातो. फिरतो ना, माणूस आहे, आपण कुठं जात असतो. तर त्या जागेच्या एनर्जीज असतात आणि त्यामुळे सुद्धा अनेक वेळा आपलं आभामंडळ हेवी होतं. आपले चक्र इम्बॅलन्स होतात आणि त्याही कारणाने कधी-कधी झोप लागत नाही. कारण झोप न येण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या वेळेस ना, तुम्ही बेडरूममध्ये आहात समजा. तुमच्या बेडरूममध्ये जर तुम्ही वादविवाद, नकारात्मक विषयांवर खूप साऱ्या चर्चा केल्या, तर तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा अनेकदा झोप लवकर येत नाही. कोणाकोणासोबत असं झालं आहे? आहे ना? येस. जागेची ऊर्जा खराब कोणी केली? आपल्या विचारांनी. ती एनर्जी नष्ट व्हायची आहे. म्हणून आपण होम हेलिंग केल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रसन्न, आनंदी आणि शांत झोप लागायला लागली की नाही? बऱ्यापैकी फरक पडला ना त्या सगळ्या गोष्टींचा? त्याचंच कारण. मग ह्या सगळ्या गोष्टी असू देत. प्रॉब्लेम कुठलाही असू दे. मी काय सांगितलं? प्रॉब्लेम कोणताही असू दे. सोल्युशन दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आपल्या प्रत्येक समस्येला उत्तर आम्ही कोण? आम्ही ध्यानी लोकं. ब्रह्मांडाच्या कृपेने आम्हाला ध्यान करणं ब्रह्मांडाने सांगितलेलं आहे. आमच्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आम्ही काय सांगणार? ध्यान करा. ओके. मेडिटेशन करा. ऊर्जेसोबत जुडा. बरोबर ना? यापेक्षा वेगळं आम्ही काय सांगणार? आम्हाला जे येते ते सांगतो. आणि आम्हाला जी येते ते सांगतो, या विश्वासाने सांगतो, की आम्ही या प्रयोगाने, आम्ही ऊर्जेसोबत जुडल्याने, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण बदल घडवून आणलेला आहे आणि एक नाही तर हजारो लोकांच्या आयुष्यात आणलेला आहे. तो अनुभवाचा ठेवा पाठीशी आहे. त्या अनुभवांच्या विश्वासावर या ब्रह्मांडाने जो शब्द टाकला, त्या गोष्टीसाठी ब्रह्मांडाने दिलेला रिझल्ट, या ऊर्जेचा आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला उपयोग आणि म्हणून आम्ही असाध्य आजारांवर सुद्धा आता का मी म्हणते आहे असं? कारण YouTubeला व्हिडिओ बघा. YouTubeला व्हिडिओ बघा, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे ब्रह्मांडाच्या कृपेने असे अनेक आजार होते, की जे आहेत हेही माहिती नव्हतं. त्यावर सुद्धा ऊर्जेच्या योग्य उपयोगाने छान रिझल्ट मिळाला आणि बऱ्याच वेळा लोक आले एका गोष्टीला उपाय मिळवण्यासाठी आणि रिझल्ट घेतला अनेक गोष्टींसाठी. काय म्हणावं या ऊर्जेला? काहीच नाही. फक्त थँक यू, थँक यू, खूप खूप धन्यवाद. एवढेच शब्द आहेत. कारण शोधच नव्हता. आणि म्हणून मी सांगत असते, की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये अनेक असे प्रोटोकॉल तयार झाले, की जे नव्याने तयार झाले. या ब्रह्मांडाने ती ऊर्जा निर्माण केली आणि ते झाले. थँक यू युनिव्हर्स. कायम ते देवदूतांची ऊर्जा सोबत ठेवण्यासाठी, कायम आम्हाला छान मार्गदर्शन करण्यासाठी. सेशनमध्ये ज्यांचं प्युरिफिकेशन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जांभया येत आहे, तुमच्या प्युरिफिकेशननी इतरांना येतील. त्यांनी व्हिडिओ आवर्जून बंद करा.
जांभई येणं काही वाईट नाही आहे सेशन सुरू असताना. कारण तुम्ही ऊर्जेसोबत जोडलेले असता. सेशनमध्ये प्युरिफिकेशन होत असतं आणि त्या प्युरिफिकेशन होत असल्यामुळे तुम्हाला जांभया येतात. त्यामध्ये काहीच वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. हं. पण जांभई अशी आहे, की एकाला आलं की दुसऱ्याला येऊ शकते. पण या सेशनमध्ये शक्यतो तसं होणार नाही. पण तुम्हाला तरीही सांगते. ओके. बघा खूप प्युरिफिकेशन होतं. असं जांभया येणे, झटका लागणे, हं. बऱ्याच जणांना ढेकर सुद्धा येतात. फक्त सेशनला बसलं की खूप सारे ढेकर. मॅम कधीच नाही येत, पण सेशनला बसलं म्हणजे प्युरिफाय होतं शरीर. त्यामुळे होतात निगेटिव्हिटी निघून जात असताना. हं, हं. डोळ्यांमधून अश्रू, अनेक सगळ्या गोष्टी. हां. होते ते होऊ द्या. काही होत नाही. जे होते ते स्वीकार करा. बस. ऊर्जेचा स्वीकार केला की ना खूप सगळ्या गोष्टी खूप सोपी होतात. स्वीकाराचा भाव. की बघा, जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, मग हे शांत झोप लागण्यासाठी ऊर्जा मदत कशी करते? ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी अत्यंत प्रेमळ, शांत आणि हीलिंग एनर्जी आहे. शांतपणे कधी, कसे आपल्या समस्या सुटायला लागतात, आपलंही आपल्याला कळत नाही. जसं आपण दिव्य ऊर्जेसोबत जुळतो आणि मी तर मोठ्या प्रेमाने सांगत असते, काय, की पहिलं मेडिटेशन करा. पहिलं, फक्त पहिलं मेडिटेशन करा आणि पहिल्या मेडिटेशनपासून स्वतःमधला बदल अनुभवा. मी नेहमी सांगत असते. पहिलं मेडिटेशन एक वेळा जरी केलं ना तुम्ही, तरी तुम्ही पहिल्या मेडिटेशनपासून तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये रिलॅक्स व्हायला लागणार. जसं या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडतो, तसं शरीर रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स व्हायला लागते. पहिल्या मेडिटेशन पासून मन शांत व्हायला लागतं. भावना हलक्या, हलक्या व्हायला लागतात. आपली ऊर्जा बॅलन्स व्हायला लागते. रेकी भरभरून मदत करायला लागते. कशासाठी? तो आतमधला स्ट्रेस जो जमा केलेला आहे, त्याला रिलीज करायला. आपला माइंड काम, शांत, शांत करायला. निगेटिव्ह एनर्जी ज्या असतील मनाच्या, आपल्या आभामधील, आपल्या आजूबाजूच्या परिसरामधील, बाह्य आभामधील त्या सर्व आपला ऑरा हील व्हायला लागतो. आपले चक्र बॅलन्स व्हायला लागतात. आणि जसं-जसं ह्या सगळ्या प्रोसेस एका वेळेस व्हायला लागतात, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या मेंदूची भाषा आपण समजून योग्य प्रोग्रामिंग करायला लागतो, तसं काय होते, तर आपली ऊर्जा शांत व्हायला लागते आणि हळू-हळू काय, तर एका आठवड्यामध्ये नैसर्गिकरित्या आपली झोप सुधारायला लागते. हळू-हळू सगळ्या गोष्टी शांत, छान. काय आहे ना, आपण म्हणतो गाढ झोप. गाढ झोप काही तिला फोर्स कर, "झोप, गाढ झोप, गाढ" असं म्हणून येणार नाही. आपल्या मनाला सांगायचं, "चल झोप शांत." असे होणार नाही. तर आपोआप सबकॉन्शियस माइंड त्या नकारात्मकता रिलीज करायला लागतो. सरेंडर होतात सगळ्या गोष्टी. रिलॅक्सेशन आणि शांततेमधून शांत झोप यायला लागते. शांत ऊर्जेमधून. ठरवलं आहे म्हणून नाही आणि म्हणून वर्षानुवर्षापासून जे अनेक लोक झोपीच्या गोळ्या घेत होते, त्यांच्या झोपीच्या गोळ्या अगदी जास्तीत जास्त 45 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण बंद झालेल्या आहेत. या दिव्य ऊर्जेच्या असल्या. या दिव्य ऊर्जेमुळे. झोप शांत असणे हे फक्त शरीरासाठी गरजेचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, की पहिल्या दिवशी झोप नाही झाली, की दुसऱ्या दिवशी
एक स्ट्रेस, मनावर तणाव राहतो. राहतो ना? हां. पण फक्त शरीरासाठीच नाही, तर शांत झोप ही मनासाठी गरजेची आहे, भावनासाठी गरजेची आहे आणि आपल्या आत्म्याच्या हीलिंगची ही प्रोसेस आहे. म्हणजे सोल उच्च लेव्हलवर जाण्यासाठी झोप खूप गरजेची आहे. जेव्हा आपण आपलं मन शांत करतो, आपली ऊर्जा बॅलन्स करतो, तेव्हा आपली झोप छान व्हायला लागत असते. त्याशिवाय नाही. त्याशिवाय नाही. लक्षात ठेवा, तुमची उशी किती मऊ आहे याचा उपयोग नाही. जर उशी खूप मऊ आहे, छान ती एक एक आपण शाळेमध्ये असताना एका राणीची गोष्ट होती. गुलाबाच्या पाकळ्या असायच्या झोपायला, पण तरी तिला शांत झोप नाही लागायची. होती ना? हं. एका राजाच्या राणीची गोष्ट माझ्या शाळेमध्ये होती. काय माहिती तुमच्याकडे होती काय तर. तर फक्त उशी मऊ किंवा आलिशान सगळं असून नाही उपयोग. जर मन कठीण, ताण, तणावाने भरलेलं असेल, तर झोप नाही लागत. शांत झोप बेडवर नाही, तर शांत झोप ही शांत मनामध्ये जन्म घेते. असे सुद्धा अनेक लोक आहेत, की ते फुटपाथवर सुद्धा शांत ढाराढोर झोप घेतात. बरोबर ना? हो. पण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करायला लागते, जिच्यामध्ये रिलॅक्स, सुरक्षिततेच्या ऊर्जा आहेत, त्या व्यक्तीला शांत झोप लागते. ज्याला माफ करता आलं, सोडून देता आलं, मुक्त होता आलं काही वेदनांपासून, त्याला शांत झोप घेता येते. असं आहे. अशी आहे ही दिव्य ऊर्जा. दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपलं मन, शरीर, आपला सोल, आपली ऊर्जा आपण छान बॅलन्स करतो. रिलॅक्स होतो. हळू-हळू ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. हळू-हळू होतात. एकदम एका दिवशी काहीच नाही होत. पण एवढं मात्र नक्की, की पहिल्या मेडिटेशन पासून मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल जाणवायला लागतो. ज्याला असं वाटते, की हो पहिलं मेडिटेशन, पहिल्या मेडिटेशनपासून आपोआप शरीरासाठी विश्रांती, मनासाठी शांतता, भावनांची हीलिंग आणि आत्म्याला रिचार्ज करण्यासाठी ही ऊर्जा मदत करते. आणि म्हणून हा विषय काही फक्त आध्यात्मिक नाही, वैज्ञानिक आहे, सायकॉलॉजिकल आहे. मनाचा थकवा घालवायला, भावनांचा थकवा घालायला, आतल्या ऊर्जेचा थकवा घालायला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करत असते. आपल्या आतली काळजी, चिंता, अपूर्ण इच्छा, अपूर्ण भावना आणि जुन्या त्या भावना त्यासुद्धा हील करण्यासाठी ऊर्जा मदत करते. काय असते ना, जेव्हा आपण झोपायला जातो, तेव्हा त्या आतल्या जुन्या गोष्टी आठवतात बऱ्याच वेळा आणि कधी-कधी अनेक सगळ्या गोष्टींशी आपला संबंध नसतो, त्याही गोष्टी खूप वेळा आठवायला लागतात. आणि जेव्हा ऊर्जेसोबत जुळतो, तेव्हा शरीर स्वतःला हील होऊ देते. मन शांत होऊ देते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा स्वीकार व्हायला लागते आणि शांत झोप, डीप ब्रीथ आपण करायला लागतो. तेव्हा हळू प्रश्न मिटायला लागतात. आपलं शरीर खरंच खूप बुद्धिमान आहे. आपला माइंड सुद्धा खूप इंटेलिजन्स आहे. शरीर आपल्याशी बोलतं, पण आपण आपल्या शरीराचं ऐकत नाही. कधी-कधी डोकं दुखतं, कधी-कधी शरीराला वेदना होतात, ॲसिडिटी होते, पण आपण ऐकतच नाही त्याचं.
आपण काय करतो? आहे ना? 12 वाजतात, 1 वाजते, कधी जबाबदाऱ्या असतात, कधी सोशल मीडिया असते, कधी कामाचा ताण असतो. त्या अनेक सगळ्या गोष्टी आणि मग तो मेंदू सुरू राहतो, सुरू राहतो. जसं मेडिटेशन सोबत जुडतो, तसा आपला ब्रेन ॲक्टिव्हच राहतो. पण आपल्याला कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा, केव्हा त्याला कसं रिलॅक्स करावं हे समजतं. आपल्या नर्व्हस सिस्टमवर आपण योग्य प्रकारे कार्य करायला लागतो आणि आपोआप आपण शांत व्हायला लागतो. मनाला शांतता. मला असं वाटते, की आता मी खूप छान प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे, की कशाप्रकारे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपण आपण झोप शांत मिळवायला लागतो. प्रॉब्लेम काही कधी विचारांमध्ये नसतो. विचारांमध्ये प्रॉब्लेमच नाहीये. आपण त्या विचारांशी अटॅच किती असतो ना, त्यामध्ये प्रॉब्लेम असतो. विचाराला म्हणजे काही समस्या आहे असं नाही आहे. पण आपण त्या विचारामध्ये हरवत जातो ना, हा प्रॉब्लेम आहे. आणि मेडिटेशन सोबत जुळल्यामुळे आपण त्या विचारांमध्ये हरवत नाही, तर तो विचार कट करून आपण आपल्या झोपीकडे जातो. अँक्साइटी काही प्रत्येक वेळेस वाईटच नसते. एखादी गोष्ट घडली नाही, त्या गोष्टीची भीती वाटणं बऱ्याच वेळा साहजिक आहे. पण त्या अँक्साइटीच्या माइंडला प्रीसेट करणं कोण करणार आहे? रिलॅक्स कोण करणार आहे? मेडिटेशन. काही समस्या मिटणार का? हो. बघा विचार केल्यामुळे काही कोणाच्या समस्या कमी झाल्या नाही. सोल्युशन काढल्यामुळे समस्या कमी होतात. बरोबर ना? आणि येथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला आपल्या आयुष्यासाठी छान सोल्युशन देणार. आपला माइंड अधिक ॲक्टिव्ह होणार. कशासाठी? तर प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, पटापट निर्णय घेण्यासाठी. आपला कोणत्याही गोष्टीमध्ये चाललोय तोच तो विचार नाही होणार. विचारांनी दिशा मिळवण्यासाठी आपली एनर्जी वाढणार. कारण ऊर्जेचा स्तर वाढलेला आहे, एनर्जी वाढलेली आहे. आपण घेत असलेले निर्णय योग्य करायला यायला लागलेले आहेत. म्हणून जशी शरीराची क्लीनिंग गरजेची आहे. रोज अंघोळ करतो की नाही आपण? रोज अंघोळ करतो. शरीराची स्वच्छता करतो. मग ऊर्जेची स्वच्छता कोण करेल? एनर्जी क्लीन केल्यानंतर मेडिटेशन केल्यामुळे काय होते, तर ऊर्जा स्वच्छ होते आतील. प्राणशक्ती स्वच्छ होते. मग येणारी ऊर्जा क्वालिटी एनर्जी आपण क्रिएट करू शकतो. नकारात्मक ऊर्जा, स्ट्रेस, काही भावनांचा तो हेवीनेस असेल, तर आणि इतरांचे ते व्हायब्रेशन्स आपल्या ऑरामधून आपण क्लीन करतो. कशाने? मेडिटेशनने. याला काही चला घ्या, आपटू द्या, साबण लावा, असं नाही आहे. तर ऊर्जेने ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपलं सुरक्षा कवच छान होतं. आपला आभा प्रोटेक्ट होतो. जो नेहमी बाहेरच्या ऊर्जा ॲब्झॉर्ब करत असतो, तो. आपले चक्र बॅलन्स होतात. आता काय सांगावं? चक्रांबद्दल नाही बोलत आज. पण एवढं मात्र सांगेल, की युनिव्हर्सल एनर्जी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा थकलेल्या मनाला ऊर्जावान करेल. आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्न मिटवण्याची क्षमता स्वतःमध्येच निर्माण करेल. झोप हा छोटा विषय आहे ऊर्जेसाठी. ऊर्जेसाठी झोप हा छोटा विषय आहे. कारण जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो, पहिला फरक स्वतःमध्ये हाच जाणवायला लागतो, की माझं मन शांत होत आहे. माझं शरीर रिलॅक्स होत आहे आणि मॅडम मला ना आता छान झोप लागत आहे. हे सगळेच जण सांगतात. सांगतात ना? हां. तर म्हणून सांगायचं आहे, की हा छोटा प्रश्न आहे. यापेक्षा अनेक समस्यांवर उपाय ऊर्जा देत असते. आणि हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्यात्मशास्त्राचा उपयोग वैज्ञानिक दृष्टिकोनामधून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून आणि याला जी भाषा समजते, या प्रॉपर भाषेत
भाषा त्याची त्याला भाषा समजवून. आपण म्हणतो ना, लहान मुलाला जर का एखादी गोष्ट मोठ्यांसारखी सांगितली तर त्याला त्याच्या भाषेत सांगावं. आहेत ना शिक्षक. हं. मला विचारायचं आहे, की अंगणवाडीचे टीचर त्या छोट्या बाळांना शिकवतात. तसंच 1ल्या ते 4थीच्या मुलांना शिकवतात का? त्यांची पद्धत वेगळी आहे. त्याच पद्धतीने जर अ, 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं आणि त्याच पद्धतीनं जर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर? नाही ना. माणूसच आपण. मानवच. पण मानवाला वेगवेगळ्या भाषा समजतात. सेम माझ्या शरीराची भाषा वेगळी आहे. माझ्या मनाची भाषा वेगळी आहे. माझ्या सबकॉन्शियस माइंडची भाषा वेगळी आहे. माझ्या सोलला वेगळंच काहीतरी हवं आहे. आणि म्हणून जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तसं माझं शरीर, माझं मन, माझे विचार यावर माझ्या सोलचं नियंत्रण यायला लागतं. आणि ही अवस्था येणे म्हणजे पूर्णपणे छान दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आणू दे. तर सन्माननीय सदस्य, आजच्या सेशनमध्ये ज्या सदस्यांना शेअरिंग करायचं आहे, काही प्रश्न असेल तर विचारू शकता. त्यानंतर आपण शेअरिंग घेऊया. ओके. इथं चॅट बॉक्समध्ये मी लिंक पाठवलेली आहे WhatsApp ग्रुपची. ज्यांनीही अजून ग्रुप जॉइन केला नसेल, त्यांनी ग्रुप जॉइन करून घ्या. आपले प्रश्न असतील तर हँड राईज करा. नक्कीच. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. सर्व समस्यांचं निराकरण करा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. अंतर्बाह्य स्वतःला हील करा. तुमच्या समस्यांचं उत्तर तुमच्याचकडे आहे. शांत झोप, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक समस्या सोडवा. तुम्हीच तुमच्यामध्येच ती ऊर्जा आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आरोग्य संपन्न व्हा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. एकाग्रता वाढवा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. सर्वांगीण विकास करून घ्या. काय बोलू? नक्कीच अगोदर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. WhatsApp फक्त. चला, तर काही प्रश्न असेल तर हँड राईज करा. कोणाला काही प्रश्न आहे का? एका वेळेसच मग सर्वचे सर्वजण माईक सुरू करतात आणि त्यानंतर शेअरिंग घेऊया आपण. तुम्ही माईक सुरू करू शकता. कोणाला काही प्रश्न असेल तर सांगा. काही प्रश्न आहे कोणाला? आजच्या सेशनबद्दल? नवीन बॅच केव्हा सुरू होईल? मेसेज तुम्हाला सांगते. नवीन बॅच यावेळेस थोडीशी वाट बघायची आहे. 15 जुलैला आपली बॅच सुरू होणार आहे. 8 वाजताचा वेळ रिकामा झाला, की त्या जागेवर दुसऱ्या दिवसपासून नवीन बॅच. 15 जुलै. ओके? हां. आषाढ महिना लागतो तिथून. हं. 15 जुलै यावेळेस थोडीशी वाट बघायची आहे सगळ्यांना नवीन बॅच करता. मला असं वाटते नाही, प्रश्न नाहीये कोणाला. हो ना? ओके. मग ऊर्जेसोबत जुडल्यानंतर शांत झोप लागलेली आहे. या संदर्भात कोणाचा अनुभव असेल तर आणि नंतर सर्वसमावेशक अनुभव आपण घेऊया. आहे का कोणाच्या झोपीमध्ये छान बदल जाणवला कोणाला? माईक सुरू करा. आत्मान नमस्ते मॅडम. कोण बोलते? पहिले नाव सांगा ना. हां, बोला. हां. आत्मान कोण नमस्ते मॅडम, मी सविता बाणावकर. सापडत नाही. हां, बोला. हां, आत्मा नमस्ते. हं. आजचं टॉपिकच माझ्यासाठी आहे, म्हणून मी मुद्दाम म्हणून आज म्हटलं शेअरिंग मी करणार, कारण तुम्ही सगळं नवीन यांना देतात आणि आम्ही मागेच राहतो शेअरिंग करायचं. तर मला प्रत्येक सेशनला शेअरिंग करायचं असतं, पण मग ते संपतच नाहीत. सगळेजण आपापले नवीन आता फर्स्ट डिग्री पासून थर्ड डिग्री ग्रँड मास्टर सगळेच असतात. तर मी की नाही खरं आले ते झोपेच्या आणि तब्येतीच्याच कारणाने मी जॉईन झालेले रेकीची. तर मला की नाही जवळजवळ 1-1.5 महिना झोपेच्या गोळ्या घेऊन मला झोपावं लागायचं. ते पण अगदी 2-3 तासच मला झोप यायची. एवढा मला झोपेचा प्रॉब्लेम होता ना, म्हणजे मला ऐकून माहित होतं की झोप नाही ना तर ते
तो माणूस गरीब म्हणजे श्रीमंत माणूस हा जो झोपू शकतो, ज्याचं आरोग्य चांगलं, तो माणूस श्रीमंत. तर माझ्याकडे इतकी सगळ्या प्रकारचे ब्रह्मांडाने मला सगळी सुखसोयी देऊनही ना, एक झोप नसल्यामुळे मला जे काय मी जे भोगलंय ना, ते आज मला सेशन मध्ये तुम्ही जे जे बोलत होता ना, त्यावेळी डोळ्यात पाणी येत होतं की खरोखर मला जर तुम्ही भेटला नसतात ना, तर आज मी कुठे असले असते. असं माझ्या मनात विचार आला की झोप म्हणजे मी एवढं झोपेच्या बाबतीत मी भोगलंय ना, सांगू शकत नाही. मी अक्षरशः बसून रडून मी रात्र रात्र रडून जागून काढायचे. सगळेजण झोपलेली असायची आणि मी एकटी अशी वेड्यासारखी बसून असायची बिछाण्यामध्ये. पाणी प्यायचे, झोपायचे, बसायचे, पाणी प्यायचे, बसायचे, असं माझं चाललेलं होतं. जेव्हा मी रेकीला जॉईन झाली ना, तर पहिल्या फर्स्ट डिग्रीच्याच म्हणजे एक 8 दिवसामध्येच मला हळूहळू शांत झोप यायला लागली. माझ्या गोळ्या पण मी महिनाभर घेतल्याच नाही, त्या 15 दिवसच घेतल्या. त्यानंतर त्या मग काय घ्याव्याच लागले नाही मला. आणि त्याच्यानंतर की नाही मी धार्मिक म्हणजे असल्यामुळे मी मंदिरात सेवा वगैरे माझ्या असायच्या, पूजेच्या सेवा, त्याच्यातच माझं ते फर्स्ट डिग्री झाली. तर मला सेशन वगैरे काही जास्त ही झालेच म्हणजे मिळालेच नाहीत, ते स्किप झाले माझे सगळे. पण मी की नाही फक्त मेडिटेशन फर्स्ट डिग्रीचं करूनच की नाही त्याच्यावर माझं ते मला एवढं अनुभव छान आला. आणि मी ठरवलेलं की फर्स्ट डिग्री मी करणार, नंतर काय मी करणार नाहीये, कारण मला वेळच नसायचा. मग नंतर मग सेकंड डिग्री झाली तर, आणि मला खूप म्हणजे नुसता तब्येतीसाठी म्हणून मी आले होते, जॉईन झाले होते. पण नंतर म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना, की मग सांगताच सोय नाही. म्हणजे एक असं चमत्कार जादू घडावी ना, तसं एक आयुष्य एकदम बदलून गेलं माझं. थर्ड डिग्री पर्यंत तर मला खूप छान छान अनुभव आले. जे जे प्रत्येक म्हणजे मी तुम्हाला कधीच प्रश्न विचारायचे नाही किंवा मी कधीच माझा प्रॉब्लेम सांगायचे नाही, पण तुमच्याकडून त्या त्या सेशनला माझ्या प्रॉब्लेमचं उत्तर मला मिळायचं. असं मला खूप छान अनुभव आले. आणि तब्येतीच्या बाबतीत तर मी फर्स्ट डिग्री पासून मला एकदम खूपच चांगले अनुभव आले. म्हणजे डॉक्टर एवढे झालेले, एवढे रिपोर्ट झालेले, सिटी स्कॅन झालेला, काय म्हणजे कुठला एक रिपोर्ट नाही काढला म्हणून सांगायचा, एवढे सगळे रिपोर्ट झालेले, कितीतरी डॉक्टर फिरून झालेले. हैराण झालेले मी. मला वाटलेलं की आता मी याच्यातून बाहेरच निघणार नाही, आता माझं संपलं आयुष्य. असं म्हणजे वाटत होतं की आता जगूच नाही, म्हणजे नसलेलं जीवन बरं असं जगण्यापेक्षा. इतकं मी अगदी रडून काढलेलं. पण मला फर्स्ट डिग्री मध्येच खूप छान छान अनुभव आले. आणि नंतर म्हणजे माझं म्हणजे हे प्रचंड मला सगळ्या बाबतीत म्हणजे मी तब्येतीसाठी म्हणून आले होते, पण माझं मनी ब्लॉकेजेस, रिलेशन, सगळं सगळं खूप सुंदर झालं. आणि ग्रँड मास्टर झाल्यानंतर तर वाव वा, काय बघायलाच नको. ग्रँड मास्टर नंतर अप्रतिम मेडिटेशन, आणि प्रत्येक मेडिटेशनचं ना एक तुमच्या शब्दामध्ये जी ताकद आहे ना, प्रचंड आहे. आणि सगळं काही म्हणजे ह्या जन्मी म्हणजे मला असं वाटत होतं की हा माणसाचा इतका छान जन्म मिळालाय आणि माझा आता फुकट गेला, कारण अजून मला काहीच म्हणजे मुक्तीपर्यंत तर लांबच, पण मला काहीच साध्य झालं नाही. पण मी खरं सांगते मॅडम, तुम्ही भेटल्यानंतर की नाही मला म्हणजे खूप छान अनुभव आले. खूप म्हणजे अतिशय म्हणजे आता मला इतकं वाटतं ना की मुक्ती तर मी ह्या जन्मी मिळवणार, म्हणजे मिळालीच मला, आता मिळणारच आहे. म्हणजे काय अजून काय राहिलंच नाहीये, हातातच आहे माझ्या, केव्हाही मिळवू शकते, इतका मला कॉन्फिडन्स. आणि मला प्रचंड बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स, वागण्यामध्ये, फिरण्यामध्ये. म्हणजे मी कुडाळला जेव्हा उठते ना, तेव्हा मी एकटी मार्केटमध्ये पण एक छोटी मुलगी तरी माझ्या बरोबर लागायची मला गाडीवर. मी एकटी कुठेही फिरू शकत नव्हते. म्हणजे एवढी मला आतून एक असं म्हणजे वाटायचं की नाही बाबा मी फिरू शकत नाही एकटी, कोणतरी पाहिजे. म्हणजे अगदी थोडस लाज वाटायची किंवा काहीतरी असं एक हे होतं माझं मानसिक. ते सगळं निघून गेलं. आता मी मुंबईमध्ये फिरते सगळीकडे, कुठेही मी जाऊ शकते एकटी. मी ट्रेनने प्रवास करते, कुडाळला जाते एकटी, येते एकटी. रात्रीचा पण सुद्धा प्रवास मी करते. रात्रीचं मी तर कधी जन्मात मला वाटत नाही की मी फिरू शकले असते, पण मी आता रात्रीची पण येते. म्हणजे असं मला एकटी आहे असं वाटतच नाही. म्हणजे आणि सांगायचं म्हणजे काय, प्रवासात जे जे भेटतात ना ते असे घरच्या सारखे भेटतात. म्हणजे असं वाटतच नाही की आपण कधी एकमेकांना पाहिलं नाहीये. इतके ते माझ्याशी समोरच होऊन बोलतात, इतकं सगळे आपले प्रॉब्लेम वगैरे सांगतात छानपैकी. आणि सगळे जे भेटतात ना ते असे अध्यात्मातले आणि मेडिटेशन वाले वगैरे असेच जास्त करून मला भेटतात. म्हणजे जे एनर्जीचा एक जो हे आहे ना, तो प्रचंड आहे. तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं, आपण दुःखी असलो ना की ते दुःखी टाईपच माणसं भेटायची, मग त्यांची रडगाणी ते सांगायची, आपली रडगाणी आपण, म्हणजे असं सगळं झालं. पण आता असं होतच नाही. की आता सगळं जे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळं. आणि तुम्ही जेवढे सेशन घेतलात ना त्या सगळ्या सेशन मध्ये की नाही मला
पूर्णपणे म्हणजे जे हवं होतं ते समाधान वगैरे ते सगळं मला मिळालं. आणि सगळे प्रोटोकॉल वगैरे इतके सुंदर आहेत ना. खूपच छान. आणि सांगा पितृपक्षातलं मेडिटेशन वगैरे ते ते तर मला खूपच म्हणजे अतिशय काही नाही म्हणून सांगा जन्माचं सार्थक झालं. म्हणजे श्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडले ना, सार्थक झालं जन्माचं मॅडम, खरं सांगते. खूप खूप धन्यवाद. खूप आहे सांगण्यासारखं पण आता आठवत नाही कॅमेरा समोर. नंतर ते वाटत अरे हे राहिलं माझं, ते राहिलं माझं. प्रचंड प्रचंड चमत्कार, म्हणजे असं चमत्कार करावा इतकं छान अनुभव आहेत माझ्याकडे. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. मला हसू याचा येत आहे. सविता पहिला नंबर लावला, कोणाचं काही असं, मला पहिले तर चान्स भेटत नाही. आणि मग त्यामध्ये खरंच गडबड झाली, कारण काय काय बोलावं आणि काय काय नाही. ऊर्जा अशीच भरभरून देते, आहे ना, खूप भरभरून देते. सविताताईला बराच आरोग्याचा खूप प्रश्न होता आणि नेहमी सांगायचं की तुम्हाला काहीच आजार नाहीये, काहीच नाही आहे, पण तो मनामध्ये होता. हं. आणि ऊर्जेसोबत आल्यानंतर तो एक विश्वास निर्माण झाला की मी तंदुरुस्त आहे, आरोग्य संपन्न आहे. खूप छान, खूप छान. तुमच्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या. पोहोचल्या ना? हां. अनुभव जरी काही राहिले असतील, तरी भावना सगळ्या पोहोचल्या, हे मात्र खूप महत्वाचं. आनंदी आनंद सर्वीकडे. असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा. कधीही ते परत अश्रू आणायचे नाही डोळ्यामध्ये. ओके? हां. छान. आणि ही तक्रार तर असणारच आहे. आपला परिवार वाढत आहे, त्यामुळे ही तक्रार असेल, की नवीन लोकांना संधी मिळते शेअरिंगची. जुन्या लोकांना थोडंसं मागे राहावं लागते. पण मी प्रयत्न करत असते, थोडंसं संमिश्र सगळ्या गोष्टी घेण्याचा. हो ना? चला, नवीन लोकं आपले व्हिडिओ सुरू करा. नेक्स्ट कोणाला शेअरिंग करायचंय? कोणाचा झोपेचा प्रश्न सॉल्व्ह झाला. झोपेवाले पहिले, मग बाकीचे सगळे. हो ना? हां, बोला, बोला. आत्मा सुजाता. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हां. वनिता क्षीरसागर. हां, बोला. आपला माईक सुरू केला की मला कळेल, कारण कसं आहे ना, स्क्रीनवर नाही पटकन नजर जात. बोला, एक बोला. जानेवारीला रेकी जॉईन केली होती. माझा पण झोपेचाच प्रॉब्लेम होता. पण फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन केलं आणि त्यांनी मला पूर्णपणे झोपेचा पूर्णच माझा विषय हे झाला, म्हणजे समाधानी झाले मी. मला आता पूर्णपणे झोप पाहिजे अशी झोप पाहिजे होते. आता ग्रँड मास्टर झालेलं आहे, टॅरो रीडिंग करतीये. पण क्लास चालू आहे, क्लास संपत नाही. असं लगेच अंथरुणावर पडली की सकाळी पहाटे 5लाच जागी होणार बरोबर. तोपर्यंत जाग येत नाही. ते निद्रास्त झोप लागते छान. असं. मस्त. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा सांगायला नमस्ते. भरपूर आहे, पण वेळ सगळ्यांना पाहिजे. हो, धन्यवाद. सगळेजण वेळेसाठी भांडतायत. नक्कीच, नक्कीच. सगळ्यांना वेळ देऊया. नेक्स्ट. बोला. बोलू आत्मा का मॅडम? नमस्ते. हां, एक मिनिट. निलिमाने माईक सुरू केला. त्यानंतर स्वाती. ओके? हां, हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीमध्ये जोडले तेव्हा मी म्हणजे मला झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप लागत नव्हती. एवढी माझी कंडिशन होती. 18 वर्ष मी झोपेच्या गोळ्या घेत होते. पण रेकीमध्ये थर्ड रेकी पर्यंत केले मी, तर माझी गोळी अर्धी झाली. पण 18 वर्षाचा आजार लगेच का आपण होत नाही, पण होतोय. म्हणजे फरक तर खूप जाणवलेला आहे. आता म्हणजे झोप लागते मला चांगली. 18 हां. वर्षाची गोळी 3 महिन्यात लगेच बंद, पण अर्धी गोळी झाली आणि मला खूप फ्रेश वाटते. म्हणजे आता झोपेचाच विषय होता आज, म्हणून मी बोलली. हां. तर कारण का माझा तोच मोठा प्रॉब्लेम होता, मॅडमना पण माहित आहे. आणि खूप छान वाटतं. असं वाटतं की मॅडमचे व्हिडिओ बघितले की एक आधारच वाटतो मॅडमचा, असं म्हणजे की लांब जावंच नाही म्हणजे. आणि काही वाटलं असं थोडंसं, तर मी लगेच आपले प्रोटोकॉल आहेत त्यांचा उपयोग करून मी स्वतःची ऊर्जा परत हे करते. मेडिटेशन करते, सकाळी 5चं मॅडमचे अटेंड करते. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन मला भरपूर आवडतं. पण माझा झोपेचा प्रॉब्लेम तर पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे. नक्कीच. आता गोळी मला अर्धी असं, मला पुढच्या रविवारी पुढच्या 15 दिवसात निलिमा तुमच्याकडून असं ऐकायचंय की मॅडम मी गोळी बंद केली. हो मॅडम, पण आता काय झालंय माहितीये का मॅडम, माझं मन आहे ना, म्हणजे मला मला नाही वाटत, पण माझा जो फ्रेशपणा होता ना, मी मेडिटेशन पण करते मॅडम, हे मी नाही सांगायला पाहिजे, पण मला असं कुठंतरी आतून ना, म्हणजे मन पण नाही, म्हणजे चेहऱ्यावर आता ना 15-20 दिवस झालेत ना, मला असं फ्रेशच नाही वाटत आहे. मी मेडिटेशन आम्हाला तुम्ही करून पण. फ्रेश दिसत आहात. तो तुमच्या मनाचा भाव आहे.
आम्हाला तुम्ही मनात फ्रेश दिसत आहात. तुमच्या मनाचा भाव आहे, एनर्जी पण छान आहे. कधी-कधी आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये आता जसं आपण बोललो, की आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या एनर्जी सोबत कनेक्ट होत असतो. तेव्हा असं डिस्टर्ब होत असतं कधी-कधी. ओके. आपण सगळ्यांनी ना मेडिटेशनला लागल्यानंतर सुद्धा थोडं स्वतःचं निरीक्षण करायचं. आपण काय करत आहे? आपण अनेक सगळ्या गोष्टी हो ना. तर थोडंसं निरीक्षण करायचं. तुमचं उत्तर तुम्हाला मिळतं. हं. पण निलिमा? झोपेचा प्रॉब्लेम म्हणजे गोळ्या घेऊन पण झोप लागत नव्हती, तर ती झोप तर मला आता लागतेच. म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम राहिलेलाच नाहीये. आणि मेडिटेशन आणि ह्या रेकीने मला भरपूर म्हणजे माझं जीवन जगायला खूप मदत केलेली आहे. आणि रोजच्या जीवनामध्ये खूपच मदत होते. म्हणजे असं कुठलाही प्रॉब्लेम काही झालं तरी ऊर्जा काम करते. आणि ते अनुभवलेलं आहे. बऱ्याच जणांना सांगायचं आहे, पण मी नक्कीच. थोडक्यात सांगून आत्मा थोडंसं नमस्कार. ऑरा क्लीन करा स्वतःचा. ऑरा क्लीन करा आणि अनुभव घ्या परत. ओके? हां. ओके मॅम. थँक्यू हवामान मॅडम. क्लीन करा. काही तुम्ही तुमच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ते थोडंसं आतमध्ये खदखद आहे. काहीतरीची एनर्जी जाणवते आहे. गिल्टची एनर्जी जाणवते आहे. ऑरा क्लीन करा. निघून जाईल. ओके? ओके. हं. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आत्मा नमस्कार. आत्मा नमस्ते. हां. नेक्स्ट आपली स्वाती. हां. स्वातीने माईक सुरू केला होता. आत्मा नेक्स्ट नमस्ते नंबर लावून मॅडम. ठेवा. आत्मा हां. नमस्ते सर्वांना. मी स्वाती देशमुख आहे आणि मी 20 जानेवारीला रेकी जॉईन केली. त्या अगोदर मला माझे खूप इश्यू होते, म्हणजे आरोग्याचे होते, सगळेच होते. पण मी झोपेचं सांगते. मला महिन्याला 3,500ची मेडिसिन लागायचे. त्यामध्ये झोपेचं सुद्धा होता आणि झोपेची गोळी घेऊन सुद्धा मला झोप येत आणि 5-7 वर्ष हा मला प्रॉब्लेम होता रेकीला जॉईन व्हायच्या अगोदर. आणि मग रेकीला जॉईन झाल्यानंतर फर्स्ट मेडिटेशन सुरू झालं आणि मला म्हणजे रात्रीची इतकी छान झोप लागायली ना, तो माझा मेडिटेशननेच म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि आता मला कुठलीही मेडिसिन नाहीये, गोळी नाही. आणि आता मी 20 जानेवारी पासून मी आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही, कशासाठीच नाही, कुठल्याच म्हणजे ह्याच्यासाठी नाही. म्हणजे मला शाबासकी द्या स्वतःला. इतकं म्हणजे थॉट हा. आणि आता इतकी छान झोप लागते ना, खूप छान झोप लागते. म्हणजे समजत पण नाहीये की म्हणजे एकदम रिलॅक्स. आणि मला इतके स्वप्न पण म्हणजे हे पडायचे ना, मी रात्रभर जागी राहायचे. आणि म्हणजे म्हणजे ते स्वप्न आता कुठलं स्वप्न पडत नाही, काही नाही. पडले तर खूप छान पडतात स्वप्न, एकदम म्हणजे सुंदर असं. म्हणजे दुसऱ्या दिवशी उठलं की अधिक ऊर्जावान वाटतं ते स्वप्न, म्हणजे आपण जे आठवलं ते इतकं छान हं. वाटतं. आणि मला म्हणजे अगोदर थॉट इन्फेक्शन व्हायचं, म्हणजे घशामध्ये ना मला थोडंही कुठे धूळ डस्ट हे झाली ना की असे फोड यायचे. मी आता रेग्युलर जॉईन झाल्यापासून, मेडिटेशन केल्यापासून मला एकदाही सर्दी झाली नाही, थॉट इन्फेक्शन एकदाही झालेलं नाही. हे माझे म्हणजे मेडिटेशन आणि हे रेकीचे माझे अनुभव आहेत. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. खूप खूप छान अनुभव आहे मॅम माझे. खूप थँक्यू मॅम. थँक्यू. आता नमस्ते. आत्मा नमस्ते. हे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी सेशनमध्ये सुद्धा सांगितल्या जात नाहीत. शेअरिंग करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात नाहीत. तर त्या अशा बरोबर येत राहतात. आहे ना? हां. आपले आपले अनुभव छान मस्त लिहून ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट. नेक्स्ट सुजाता बाणावलकर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आव्हान कधी आले नाव घेतात आज. मॅडम? चालू होतं की नाही? तर मला पण मॅडम झोपेचाच हा प्रॉब्लेम होता मेन. तर खूप सायकॅट्रिस्ट डॉक्टर झाले, गोळ्या खूप झाल्या झोपेच्या. गोळ्या घेतल्याशिवाय मी झोपतच नव्हती. आणि बाकीचे ते अनुभव वेगळे आहेत, पण हा झोपेचा विषय आहे म्हणून मी काढलाय. आणि मग ते गोळ्या मी म्हणते काय ते डॉक्टर शेवटी कंटाळे, म्हणजे गोळ्या घेतल्याशिवाय मला झोपच यायची नाही. आणि मग या सविता माडगूळकर जावेने सांगितलं, मग 16 एप्रिलला मी क्लास जॉईन केला. आणि जसं फर्स्ट डिग्रीचं तेव्हापासून ती झोप लागली, ते अजूनपर्यंत असा प्रॉब्लेम आलाच नाही झोपेचा. इतका सुंदर या झोपेचा मला अनुभव, या ऊर्जा जॉईन केल्यामुळे मस्त. खूप मॅडम तुमचे खूप धन्यवाद याच्याबद्दल. म्हणजे मला खूप अनुभव आला या झोपेचा. अगदी छान. गोळ्याचे पॉकेट टाकूनच दिलीत, अजिबात नाही काय गोळी नाही का काही नाही. इतका छान अनुभव आलाय मस्त.
सापडलेच नाही पाहिजे असे टाकून द्या. म्हणजे ते घेण्याची परत गरजच पडणार नाही. सगळ्यांना सांगते. निलिमाची सुद्धा एक आतमध्ये असं वाटते त्यांना, की बाबा लागेल की नाही, लागेल की नाही म्हणून त्यांनी ती अर्धी गोळीच ठेवली आहे. मी सांगते तुम्हाला, तुम्ही आजपासून जरी गोळी घेतली नाही, तरी तुम्ही शांत झोपता. काही गरजच नाहीये तुम्हाला गोळीची. मागच्या वेळेस सांगितलं मी. ओके. ती गरज संपली आहे. एनर्जी समजते ना. मस्त ओके. एकदम. आणि चेहऱ्याला माझ्या कसं एकदम ग्लो आलाय. पहिलं कसं होतं मी जॉईन केलं तेव्हा आणि आता किती छान वाटतंय एकदम फ्रेश. मस्त छान. एकदम. ब्युटी, ब्युटी. हां. आणि सगळेजण मॅडम छान. हां. मॅडम आणि एक सांगायचंय, सुजाता वहिनींचे मिस्टर म्हणजे माझे दीर की नाही, त्यांनी माझे खूप आभार मानले. मला बोलले, खूप छान केलात वहिनी, रेकीला हे केला दिला आणि खूप छान. मग मला अगदी पर्सनली त्यांनी बोलले. मला खूप छान वाटलं की आपल्यामुळे म्हणजे त्यांना किती समाधान वाटलं की आपली मिसेस इथे गेली आणि तिला चांगला अनुभव आला म्हणून. काम ते केलं. एक सांगायचं. हो, पण परत एक आता सविताताईंनी सांगितलं म्हणून सविता, सुजाता आणि तृप्ती. तृप्ती. हं. तृप्ती तिघेही जावा ग्रँड मास्टर झाल्या आहेत. ओके. हे आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्येच होऊ शकते. एवढं बॉन्डिंग, एवढं प्रेम, सासू-सुना सोबत ग्रँड मास्टर, जावा-जावा सोबत ग्रँड मास्टर, नणंद-भावजया सोबत ग्रँड मास्टर. एका ग्रँड मास्टरची ऊर्जा अशी असते. एक जण रेकीमय झाला आहे, तो कुटुंब रेकीमय करतो, तो ऊर्जावान करतो. हो, शिटाळकर ताई म्हणतात, "मॅडम माझ्याकडे बघा ना." हां, शिटाळकर ताई यांच्या याही जावा-जावा ग्रँड मास्टर होत आहेत. आहेत ना, भरपूर परिवार आहेत ते. आता मनीषा जाधव आहेत, त्याही उद्या जावा-जावा ग्रँडमास्टर असणार आहेत. जवळ-जवळ सगळे परिवार जुळतात आणि परिवार जुळतो कुठं? माझ्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. आपलं काय असते ना, माझी बहीण, माझा भाऊ, माझे देराड्या, जेठाण्या हाच आपला परिवार असतो की नाही, नंदा, भावजया. आपण काय करतो ना, केव्हा समोरच्या व्यक्तीला सांगतो, जेव्हा आपल्या आयुष्यात चांगला बदल होतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगला बदल झाला, म्हणून मी माझा परिवार जोडते. अनिताताईंनी त्यांचा परिवार जोडला. त्यांच्या भाच्या, भाऊ, भाच्या, जावई, सासू हे जे सगळे एका प्लॅटफॉर्मवर मिळतं ना, हीच खरी पॉवर, हीच खरी ऊर्जा आणि हीच खरी ब्रह्मांडाची देण आहे या या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला, की आम्ही परिवार एकत्र येतो आणि परिवार ऊर्जामय होतात. येथे असणारे अनेक जण एकमेकांचे नातेवाईक आहेत. जर कुठेतरी भोंदूगिरी असती, कुठेतरी अंधश्रद्धा असती किंवा कुठेतरी काही एक रुपयाची जरी फसवेगिरी असती, तर लोकांनी आपल्याच लोकांना नसतं जोडलं. आणि जोडलं यासाठी जातं, की माझ्या आयुष्यामधील दुःख वेदना संपल्या आहेत, इतरांच्याही आयुष्यामधील संपू दे. या या ऊर्जेने सर्वांना जोडलं जातं. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आशाताई धामणसकर. त्यानंतर आज मी नमस्ते मॅडम. शर्वरीला संधी देते. शर्वरी वरपेला सुद्धा संधी नमस्ते देते. मॅडम. नमस्ते मॅडम. आशाताई बोलत होत्या. काय म्हणता हा स्वाती? हा. नमस्ते मॅडम. हां, बोला. हॅलो. बोला ना स्वाती, पटकन बोला. हा, काही नाही. मला झोपेचा प्रॉब्लेम नाहीये. बाकी अदर प्रॉब्लेम आहे मॅडम. ठीक आहे ना, झोपेचा काही काहीच हरकत प्रॉब्लेम. नाही. स्वातीताई, आजचा विषय झोपेचा आहे, म्हणून तुम्ही बिनधोक राहा. ओके. मला असं वाटते, की स्वातीताई काही गोष्टी अशा असतात त्या लाईव्ह सेशनमध्ये बोलायच्या नाही. बोलता-बोलता तुम्ही पर्सनल प्रॉब्लेम बोलून जासाल. माझं ऐका. मी सांगते ना बरं तुम्हाला बरं. ब्रह्मांडाच्या कृपेने, की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे मॅडम. हा विश्वास ठेवा. ओके. ठीक कधी-कधी आहे. अनेक सगळ्या गोष्टी ज्या पर्सनल असतात त्या सगळ्या लाईव्ह सेशन आहे ना, यामध्ये नसतात सांगायच्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका स्वाती. काय कोणी आहे का ग्रँड मास्टर? स्वातीच्या मनाची जी उलथापालथ सुरू आहे आल्या तेव्हापासून. स्वातीताईला कोणी आहे का ग्रँड मास्टर काही सांगायला? यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का? स्वातीताई, ज्याही कोणी पण माईक सुरू करा. स्वातीताई होतील हो ज्याही मॅडम. होतील मॅडम. हो मॅडम. 100% सगळे होतील मॅडम. प्रॉब्लेम, सगळे 100% होणार होतील मॅडम. प्रॉब्लेम सॉल्व्ह. जे सगळे आहेत प्रॉब्लेम आणि जे सॉल्व्ह होतील माहित त्यांचे. नाहीत ते सुद्धा होणार. त्यांना जे माहित नाहीयेत ना ते सुद्धा ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार. होणार. नक्की होणार. ओके. स्वातीताई, हो. तुम्ही बिनधोक राहा.
तुम्ही ना फक्त आता आपलं युट्यूबला एक फ्री मेडिटेशन आहे, ते करायला सुरुवात करा. आपलं सेशन सुरू व्हायला वेळ आहे म्हणून आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. जर एवढे सगळेजण सांगतायत ना, हो जाएगा, तो हो जाएगा. ओके? हम्म. हां, शीतल पाटील, आपल्याला पुढची प्रोग्रेस सांगायची आज. ओके? हां. हां, खूप छान. नेक्स्ट आशाताई नंतर शर्वरी. हां. नमस्ते मॅडम. हं. मॅडम आवाज येतो का माझा? हो, आला. हा. 13 मे पासून मी जॉईन केलंय, पण मला पण असं झोपेचा प्रॉब्लेम होता. पण मला पण असं अंथरुणावरती पडल्यावरती लगेच झोप लागते. इतर पण प्रॉब्लेम होते, ते पण थोडे थोडे कमी झालेत आणि आता खूप मला माझ्या म्हणजे याच्यामध्ये तब्येतीमध्ये पण खूप बदल झाला. गुड गर्ल. हा, खूप छान. खूप मला अनुभव आला. फक्त महिला मंडळ तुम्ही ना आजकाल जराशे फार इमोशनल होता. काय स्ट्रॉंग राहत जा शेअरिंग करताना. ते आनंदाश्रू आणि दुःखाश्रू कोणतेच नको आहेत. एकदम स्ट्रॉंग राहायचं. हो ना? आपलं हार्ट चक्र छान भरून येतं. माहिती आहे आयुष्यामध्ये आनंद आला की ती कृतज्ञतेचा भाव असतो तो तुमचा. पण स्ट्रॉंग राहायचं. हो ना? हां. चला शर्वरी. आता शर्वरीला संधी. कुठे गेली शर्वरी? तिच्याकडे ना रेंजच नसते. शर्वरी माईक. हां. हॅलो, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा, हां, परवा तुम्ही मनी मेडिटेशन घेतला ना, हां, 3rd डिग्रीला. हां. हा, तेव्हा मग आम्ही केलो आणि मग नंतर मी शिलाई मशीनचं काम करते. हा, आणि जी उधारी होती ती सगळी आणून दिली मग. हा, आणि आधीची थकलेली इतके दिवस होतं का आणून दिली नाही आणि मनी मेडिटेशन केल्यानंतर सगळी उधारी होती ती आणून दिली सगळ्यांनी. शाबास. आणि मुलग्याची पालक मीटिंग होती हं, आणि शाळेमध्ये गेलतो मी. हं. आ, आणि पुढे जाऊन एवढं मला बोलण्याचं धाडस मिळालं की अजूनपर्यंत मी कधीच असं बोलले नव्हते. हॅलो. शाबास. हो, आम्ही ऐकतोय. बोला तुम्ही. हा, आणि एक अनुभव आहे. हा, मी पुण्याला गेलतो ना, मग काजूच्या बागेला हे हं, हं. बोला. तुम्ही काय म्हणता ते तुम्ही जे शिट्ट्या म्हणता ते करताय? सांगा ना ताई. मी काकी काय सांगा किंवा तुम्ही जे म्हणता ते सांगा. आमच्याकडे कुठं आल्या हो काजूच्या बागा? आमच्या इकडे आहेत की. बोला. हा, काजूच्या बागेला सांगा शिट्याळकर ताई त्यांना काय म्हणायचं आता काजूच्या बागांचं? हं. हा, काजूच्या बागेला पिलर दिले होते, पिलर्स देऊन गेली होती पिलर्स. असं हां, म्हणणं हां. आहे ते. हां, हां. हा, पिलर्स देऊन गेलेले. मी 8 दिवस नव्हतेच इथे. काजू होत्या तशाच होत्या येईपर्यंत. कुणी नेल्या नाहीत, काय नाही तसं. तो एक मोठा, ओह! चोरून नेला नाही तो असं कुणी. मग तो एक मोठा अनुभव मिळाला मला. असं हां, हां. काकी सांगा तुमच्या भाषेत यांना. नाही, समजलं मला शर्वरी तुमची भाषा समजली, की आपण ना बाहेरगावी जायच्या अगोदरच आपण जो फिलरचा प्रोटोकॉल दिलेला आहे, तो ताईंनी शेताला चारी बाजूने फिलर्स केले आणि कसं असते ना, काजू आहे ना, ते चोरी जाऊ शकतात हे आणि नेहमीचा अनुभव असेल त्यांचा. तर त्यांनी छान त्याला फिलर्स दिले आणि पूर्ण घरी येईपर्यंत ती बाग पूर्ण सुरक्षित. थँक यू म्हणायचं ब्रह्मांडाला. होय. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. शर्वरी तुम्हाला काय वाटते? मला कोल्हापूरची भाषा समजणार नाही का? नाही हो, ते जरा आम्ही तर कोल्हापुरी आहे, मग ते अवघडल्यासारखं होतं ना तुम्हाला समजायला जरा असं म्हणून. नाही, समजते. आपला भारत, हा. भारताची भाषा आपल्याला तर विदेशी भाषा पण समजायला पाहिजे आता आहे ना? जर आणि आपलं स्वप्न मोठे आहे. हां. रेकीत शिट्याळकर ताईंनी जॉईन केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद. रिलेशनमध्ये बदल आहे काही? रिलेशन लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल केला शर्वरी? होय,
हा भरपूर फरक झालाय. खूप छान. हम्म. मस्त. छान. हा. छान. आनंदी जगा, मस्त जगा. ओके. हो. आणि हा. अशीच भरपूर भरपूर कमाई करा आणि पटकन ग्रँडमास्टर व्हा. हा चालेल. आत्मा नमस्ते. आत्मा आणि नमस्ते. बोलण्याची एवढी संधी दिल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. मला माहिती होतं आज शर्वरीच्या आतून आवाज येत आहे. मला सांगा, माझं नाव घ्या, माझं नाव घ्या, असं होत होतं ते. हो ना? मी मगाशी चितळकर ताईंना फोन केलेला तेव्हा आमचं बोलणं झालेलं असं. हं. ते तुम्हाला समजलं. कधी-कधी नाही देता येत संधी, सगळ्यांनी समजून घ्यायचं. पण मग आपण हँड राईज करून ठेवायचा. नक्कीच प्रयत्न केला जातो संधी देण्याचा. हो ना? विशाखा कांबळी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा माझं नमस्ते. पण माझं पण झोपण्याचंच प्रॉब्लेम होतं. रात्रभर जागायचं, दिवसभर कामाला, तरी पण झोपच नाही यायची. पण रेकीला जॉईन झाली 27 ऑक्टोबर पासून आजपर्यंत झोपेचा प्रॉब्लेमच नाहीये. आणि सगळेच प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेत. कारण रेकीला जोडल्यापासून शारीरिक, मानसिक, आर्थिक हे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आलेत. आणि आज ह्याच्या पुढे पण होणार आहेत. काहीच टेन्शन वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून टेन्शन घ्यायची, आता काहीच वाटत नाही. विशाखा, घरचे म्हणत आहेत का, "का गं तू प्रत्येक दिवशी अधिक अधिक कसे काय तू एवढी छान, सुंदर सुंदर होते?" असं म्हणत असतील आजकाल नाही सगळे? नाही, अजून तरी म्हणजे असं बाहेरची लोक 2-3 जण बोलली की हं. तुझ्यामध्ये बदल झालाय. पण मिस्टर मुलाला समजलं की बदल झाला, पण मिस्टर असं म्हणजे समोरनं मानत नाहीये की ओके. हिला सांगावं म्हणून. म्हणजे ठीक आहे, आज नाही म्हणत तरी उद्या म्हणणारच. आता ते टेन्शन येत नाही. म्हणजे पहिलं वाटायचं की मी एवढं प्रयत्न करते किंवा काय करते तर कोणीतरी बोलावं, पण आता काहीच वाटत हां. एनर्जी चेंज झाली आहे. विचारांमध्ये बदल झाला आहे. ओके. खूप सुंदर, खूप सुंदर. पण सगळेजण सांगतायत, आम्ही बघतोय तुम्हाला. तुम्ही खरंच खूप एक हा. खूप वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. ऊर्जेचे पण धन्यवाद. हां, धन्यवाद. ही आपल्या शर्वरीने सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता विचार मांडून दिला. मॅडम मनी मेडिटेशन कधी घेणार परत? लवकरच घेऊ. ओके. मनी मेडिटेशन केल्यानंतर पैसे येतातच. येतातच ना? सगळ्यांचा अनुभव आहे. येतातच. तुमच्याकडे आले की माझ्याकडे पण येतातच. सोनारताई. नमस्ते मॅडम. आठवण बसते. पटकन. नमस्ते मॅडम. हां, ड्युटीवरनं आता आली मी. हां. ब्रह्मांडाची एकच मिनिट. हो हो एकच मिनिट सोनारताईला हां. हो हो. ब्रह्मांडाचे खूप खूप आभारी आहे. जे मनात नव्हतं तेही झालं. रेकीला तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एकदम सुंदर झाली. आणि एंजल प्लस ग्रँडमास्टर पण झाली मॅडम. ही ब्रह्मांडाची कृपा आहे. जे मनात नव्हतं तेही मिळालं. माझ्या दादाची तब्येतही चांगली झाली आणि सर्वात महत्वाचं ब्रह्मांडाने मला भरपूर साथ दिली आणि तुमच्या थ्रू ती मिळाली, त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे. आणि त्या एक ताई होत्या, त्यांना म्हणा काहीच नाही, एकदम छान होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नका घेऊ. सर्वांचं विशाखाला पण म्हणजे ती पण खूप टेन्शन मध्येच होती पहिल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती आता एकदम सुंदर वाटायला लागली आणि सर्वात महत्वाचं पॉझिटिव्हपणा खूप आला तिच्यातही. विशाखामध्ये पण निगेटिव्ह पण पूर्ण निगेटिव्ह पणा होता. खूप गेला तिच्या. ती अशी बोलताना कधी कधी ना निगेटिव्ह विचार करायची, मी तिला म्हणायची नाही असं नाही करायचं. छान, थँक्यू. छान. खूप खूप थँक यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आहे खूप मॅडम तुमचे आणि ब्रह्मांडाचे पण. छान. शीतल, या आठवड्याची काय प्रोग्रेस आहे अधिक? बघा आत्मा शीतल, नमस्ते मॅडम. बेस सांगतात तुम्हाला, बेस सांगतात. ह्या रेकी देत आहेत. आणि आपण याचा एक प्रॅक्टिकल म्हणून एक उपयोग एक सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आणि सगळ्या ग्रँडमास्टरला सुद्धा. काय ना बऱ्याच वेळा आपण ना यावर डिपेंड राहतो, त्याच्यावर डिपेंड राहतो, याला रेकी मागतो. बऱ्याच वेळा आपल्या आतील ऊर्जेचा उपयोग करत नाही. शीतल यांनी कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत पोहोचल्या हे सगळ्यांनी ऐका. जुन्या आणि नवीन लोकांनी पण ऐका. सांगा शीतल.
मी 20 मेला रेकी जॉईन केली. फर्स्ट दिवस 20 मेला. नंतर 8 दिवसांनी सेकंड मेडिटेशन मी हे घेतलं. सेकंड दिलं तुम्ही शक्तिपाठ. शपथविधी. शक्तिपाठ. नंतर मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा रेकी दिली. त्यांना त्यांना काहीच काय वाटलं झालं नाही. होतं ते म्हणजे सांगा पहिले. पहिल्यांदा त्यांना स्ट्रोक आलेला. 1 महिना झालेला स्ट्रोक येऊन. नंतर ते चालत वगैरे असे होते थोडं, पण एवढं त्यांच्यात तर हे नव्हतं की पटापट चालायचं, असं बोलता येत नव्हतं. बेडवर तेच असं बसून होते जास्त करून. आणि ज्या दिवशी मी त्यांना सेकंड दिवस रेकी दिली, त्या दिवशी त्यांना थोडीफार ऊर्जा जाणवली. म्हणजे मला काहीतरी आतून होतंय. त्यांना पण सांगता नाही आलं. नंतर तिसऱ्या दिवशी मी त्यांना रूमात बसवलं. मी बाहेर होते. म्हणजे हॉलमध्ये बसून त्यांना रेकी देत होते. माझी अर्धीच रेकी देऊन झाली आणि ते स्वतः उठूनच बाहेर आले, की मला दिवा लावायचा आहे म्हणून. मला रेकी देत होते, मला समजलं नाही मी रेकी पूर्ण करू काय म्हणू काहीच कळलं नाही. मी त्यांना बघतच बसले. बापरे! म्हटलं मला हसू की काय करू कायच सुधारलं नाही. म्हटलं त्यांना एवढं असं उभा राहिलेलं बघून समोरासमोर आणि अचानक बोलले, की "मी दिवा लावतो आज." मला ऐकूनच असं मनात वाटलं, की माझा काहीतरी उपयोग झाला. ही अगोदर रोकी बोलता नव्हतं जॉइन येत का? करून. स्पष्ट बोलता नव्हतं येत का त्या अगोदर? नाही येत होतं. फर्स्ट बोलता येत नव्हतं. म्हणजे थोडं अच्छा. असं थोडल्यापासून हां, हां, असं मतलब थोडं-थोडं यायचं बोलायला. क्लिअर आवाज येत नव्हता मॅडम त्यांचा. आणि म्हणजे आणि थोडा-थोडा आवाज आताची येत होता. सिच्युएशन आणि काय आहे त्या परत? दिवशी फर्स्ट आवाज आला. शाबास. आताची सिच्युएशन काय आणि आहे? आत्ताची सिच्युएशन ते एकदम आता पूर्णपणे स्वयंपाक करतात, म्हापशाला एकटे फिरायला जातात, कपडे स्वतःचे स्वतः धुवून सुकत घालतात आणि आता नवीन म्हणजे आता त्यांना घेऊन मी लोणावळ्याला आले फिरायला. 2 दिवस झाले त्यांची काहीच तक्रार नाही. ना जेवण्याची, नाही गोळ्या, काहीच नाहीये. शांतपणे फिरतायत ते आता 2 दिवस झाले. आजचा दुसरा दिवस आमचा आहे. शाबास. आणि मी पण आणि मी पण मॅडम कधीच गाडीमधनं प्रवास केला नव्हता. कारण मला 10 किलोमीटर जरी गेलो गाडीमधनं तरी उलटीवर उलटी यायची आणि मी कधीच जात नव्हते घर सोडून. मी घरी गेली सुद्धा तरी माझी बाईक घेऊन घरी जायचे कोल्हापूरला. चंदगडला माझं घर आहे. हं, तिथं मी बाईक घेऊन जायची. मी कधीच हं. बसमधनं नाहीतर गाडीमधनं प्रवास नाही केला. आणि आता 700 किलोमीटर मी गाडीमधनं आले. मला काहीच झालं नाही. मी 2दा मेडिटेशन केलं काल आणि मी हे केलं, अफर्मेशन दिलं. मी स्वस्थ आहे, मी चांगली आहे, व्यवस्थित फिरून येते, मी आनंदी आहे. काहीच नाही झालं मॅडम. आज गुड. पूर्ण दिवस मी गाडीत फिरले आणि काल पण फिरून आले. काहीच झालं नाही मला. माझी ब्रेन घरची सुद्धा अजब झाली. माझी ब्रेन घरची सुद्धा म्हणाली, "वॉव! मम्मी फर्स्ट टाईम एवढी छान आणि एवढी सुखरूप आहे." नाहीतर मी कधीतरी घरी सुद्धा गेले 100 किलोमीटरला तरी मला म्हणलं इंजेक्शन लावून मी झोपून द्यायचे 2 दिवस. एवढा मला त्रास व्हायचा. आणि आता मुलं पण माझ्याबरोबर खुश आहेत, की मम्मी एवढी छान आणि आमच्याबरोबर मिळून मिसळून राहिली, जेवली वगैरे म्हणून. नाहीतर मी खूप जेवत सुद्धा नव्हते. शाबास. समजलं तुम्हाला? काय आहे ऊर्जेचा फरक सगळ्यांना सांगते. ओके? हां. पण स्वतःच्या ऊर्जेचा अनुभव घ्या. तुम्ही खूप पॉवरफुल आहात. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा पूर्ण उपयोग करा. एवढं मात्र मी सगळ्यांना सांगते. हो हं? मॅडम, मी खरं सांगते आपला हा हे मेडिटेशनच मेन महत्वाची आहेत असं वाटतं मला. मेडिटेशन आणि अफर्मेशन हे 2च नक्कीच. उपयोग आहेत. जेवढं पॉझिटिव्ह राहाल तेवढं पॉझिटिव्ह भेटतंच आपल्याला. येस. थँक या ब्रह्मांडाचं आणि थँक यू शीतलगर ताईंना पण. त्यांनीच मला हे सुचवलं की तू डोकीस जॉइन कर म्हणून. शाबास. खूप आणि छान. थँक तुम्हाला सुद्धा. कारण तुम्ही माझ्या मनात ही थँक्यू. नाहीतर मी हे बघितलंच नसतं आजचा दिवस एवढा चांगला. मी विचारात बसली असती. कारण असं होणार, तसं होणार म्हणून. थँक यू शीतलगर ताई. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला पण, मॅडमना पण खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या माध्यमातूनच आम्ही जुडलो, आमच्यामुळे त्या जुडलेत. तुम्हीच एक माध्यम आहात आमच्यासाठी. थँक्यू असंच मॅडम. हळू-हळू असंच. कारण करायचं आहे त्यांनी मॅडम. अनुभव पण घेतला. त्यांना सध्या एक आता विश्वास होता, की शीतल तू या परिस्थितीमध्ये दादांना दुरुस्त करू शकतेस. डॉक्टरची ट्रीटमेंट सुरूच ठेवायची, पण ऊर्जा बघा केवढी मदत करते. ओके? नाही डॉक्टर चालूच आहे. पण ती होऊन सुद्धा त्यांना एवढं हे होत नव्हतं. इम्प्रूव्ह झालेच नव्हते ते. पण आता बरोबर. खूप त्यांना इम्प्रूव्ह वाटतं. जेवण व्यवस्थित पचनक्रिया होतं हे महत्वाचं आहे.
आता काही पण देऊ शकतो त्यात. 2 दिवस झाले बाहेरचं सगळं खातात. नाहीतर हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, उलटी हे ते नव्हतं. पण मी जेव्हा त्यांना जेवण देते ना, मनातल्या मनात शिंबोल टाकते जेवणावर आणि जेवू दे म्हणते. काहीच होणार नाही. पण नाही झालं मॅडम. काहीच 2 दिवस झाले काहीच प्रॉब्लेम नाही झाला. आणि त्यांना उलट जास्त भूक लागते. बघा, सन्माननीय सदस्य, ब्रेन स्ट्रोक असलेली एक व्यक्ती ती किती दिवस दुरुस्त व्हायला लागतात. आजची दादांची सिच्युएशन, थँक्यू युनिव्हर्स, कारण शीतल त्यांना रोज ऊर्जा देतात. जवळजवळ 1 महिना झाले आता. तर 1 महिन्यामध्ये एवढा बदल होतात. करून बघा. ऊर्जेचा उपयोग करा. आपण आता लाचार नाही आहोत, तर आपण ऊर्जावान आहोत. म्हणून मी म्हटलं, की फक्त झोप हा एक छोटीशी गोष्ट आहे. बरेच लोक शांत झोप लागावी यासाठी येतात आणि आयुष्यामध्ये खूप 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 काही मिळवून बसतात या ऊर्जेच्या असण्याने. हं? हं. आणि प्रत्येकासाठी ही ऊर्जा एवढंच भरभरून देते. अधिकाधिक, अधिकाधिक मिळतच राहतं आणि काहीच प्रश्न राहत नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. मॅडम भूषण तांडा बोलतो. बोला. आजच्या रिलेटेड नाहीये, पण 2 गोष्टी मी मनामध्ये ठेवल्या होत्या, ज्या या महिन्यामध्ये पुढे झाल्या. रिलेटेड टू मनी. इश्यू म्हणता येणार नाही, पण ती अमाऊंट हवी होती ती वेळेच्या आधी मिळाली. त्याबद्दल थँक्यू. छान. मस्त. थँक्यू खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर. वेळेच्या अगोदर पैसे मिळाले. ओके, छान. आनंद सर्वीकडे. असेच भरभरून सगळ्यांकडे येत राहतात. ओके. हां. आईचा पण अनुभव खूप छान आहे. ते आता गावी गेले. नेक्स्ट संडे, नेक्स्ट टू नेक्स्ट संडे येईल. ती बर. शेअरिंग करेल आई. हो, आईचं धन्यवाद. शेअरिंग करेल. बरं, तिचं तिला करू द्या. छान. खूप सुंदर. ओके. चला, तर मग आपण छान मेडिटेशन करूया छोटंसं. ओके. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. नवीन सदस्य नक्कीच आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळी बघा, मी मागच्याही आठवड्यामध्ये सांगितलं, ज्यांच्या कोणाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, त्यांना नक्कीच ऊर्जेसोबत जोडा. ओके. आपल्याला वाटते की त्यांच्या आयुष्यामधील समस्या मिटाव्या, ब्रह्मांडाने त्यांच्यावर कृपा करावी आणि त्यांना त्यांच्या आतील ऊर्जेचा शोध लागावा, की तू करू शकतेस गं. ज्याला कोणाला हिंमत देण्याची गरज आहे, ज्याला कोणाला पुढे काढण्याची गरज आहे, ज्याला कोणाला आयुष्याचा मार्ग पुढे दाखवण्याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आवर्जून ऊर्जा पोहोचवा. आपल्या आप्तस्वकीयांना ऊर्जेपर्यंत जोडा. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे ध्यान करणे दादा. कसे करावे? व्हिडिओ लावायचा आणि बस फॉलो करायचं आणि हळू-हळू मग व्हिडिओशिवाय पण करता येते. हं, हं. आपल्या पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन पब्लिक केलेलं आहे. तुम्ही वाटल्यास करू शकता. हं, हां. त्याची लिंक तुम्हाला ग्रुपला आहे. इथं WhatsApp ग्रुपची लिंक पाठवलेली आहे. त्याला बघा. चला, आज मी ठरवलं होतं, की आज छोटं सेशन घ्यायचं. पण नाही, ती ब्रह्मांडाची कृपा आणि आपल्या सगळ्यांचे अनुभव ते कमी आणि छोटे कसे बरं होणार? हं. ते ते भरभरून असतात. भरभरून ऊर्जा देत असतात. आहे ना? बघा, झोपेचा प्रश्न आहे. आता मी मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच जणांनी, "मॅम, जेवणाला ऊर्जा दिली, त्यानंतर शांत झोप लागली. मॅम, पाण्याला ऊर्जा दिली, त्यानंतर शांत झोप लागली." असं तुम्ही छोटे-मोठे टेक्निक आहेत. मेडिटेशन करायला लागलो, तेव्हापासून शांत झोप लागायला लागली आणि तुम्हालाच नाही तर कुटुंबही शांत, सुखी, समाधानी, आनंदी, टेन्शन मुक्त जगण्यासाठी ऊर्जेसोबत जोडा. ओके. चला, आनंद सर्वीकडे. नवीन बॅचला वेळ आहे. 15 जुलै 2026 पासून नवीन बॅच सुरू होणार. वेळ असेल रात्री 8 वाजता. त्या अगोदर एंजलच्या एका बॅचचं नोटिफिकेशन येणार आहे. एंजल बॅच 1 जुलै पासून वगैरे सुरू होऊ शकते. तिचा वेळ असेल 7 वाजता. ओके. हं. चलो, आता आपण मात्र छान मेडिटेशन करूया. चला, आत्मा नमस्ते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आनंद सर्वीकडे. चिंतामुक्त जगा. सामर्थ्यवान व्हा. तुमच्या समस्यांना वाचा फोडा. तुमच्याच आतील ऊर्जेचा शोध घ्या आणि स्वतःसह कुटुंब सुद्धा ऊर्जावान करा. आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा
खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते.